हॅलो लर्नर्स, वेलकम टू द सक्सेस स्टडी चॅनल. तर आता मी तुम्हाला काही क्लूज देणार, त्याच्यानुसार तुम्हाला गेस करायचं आहे की ते क्लू कशाशी रिलेटेड असेल. सपोज मी तुम्हाला वर्ड दिला आहे स्कूल, तर स्कूल मध्ये काय काय येणार तुम्ही सांगू शकतात का? कमेंट करून मला सांगा की स्कूल्स म्हटल्यावर, स्कूल बोलल्यावर तुम्हाला काय काय आठवणार. आणि अजून एक, सपोज मी तुम्हाला दिलं एक ड्रॉइंग, त्याच्यामध्ये आपण केलंय ऑलमोस्ट काईट, तर हा नक्की काईटच आहे का हे पण तुम्ही कमेंट करून सांगा. तर ह्याच क्लूज बेसिसवर आज आपण शिकणार आहोत चॅप्टर नंबर रायटिंग फॅमिलियर वर्ड्स रिलेटेड टू गिवन क्लूज. त्याच्यामध्ये तुम्हाला काही पिक्चर्स, काही क्लूज दिले जाणार आणि तुम्हाला गेस करायचं आहे की हा क्लू बरोबर दिला आहे आणि ह्याचं उत्तर बरोबर आहे की नाही. तर पहिलं आपल्याला दिलं आहे थिंग्स वी यूज ॲट होम. आता घर म्हटल्यावर काय काय येणार? आपण घरामध्ये काय काय यूज करतोय? कप यूज करतोय, ग्लास यूज करतोय, बाउल यूज करतोय, स्पून यूज करतोय, डिशेस अँड मेनी मोर. नंतर येतं आपल्याकडे थिंग्स वी यूज इन स्कूल. जसं तुम्हाला मी आधी सांगितलं की स्कूल, तर स्कूल म्हटल्यावर काय काय येतात? टीचर झालं, ब्लॅकबोर्ड झालं, तसंच आपल्याला तिथे पेन, पेन्सिल, बुक, नोटबुक, इरेझर. देन आता कलर्स. कलर्स म्हटल्यावर काय काय आठवतं आपल्याला? कलर्स म्हटल्यावर सगळे रंग किंवा रंगांशी रिलेटेड एखादी गोष्ट, सपोज रेड कलरचा स्कार्फ झाला किंवा ब्लॅक कलरची बॅग झाली, तर हे पण कशामध्ये येतात? कलर्स मध्येच येतात. आता इथे आपल्याला कलर्स दिले, तर कलर्स मध्ये इथे आपल्याला सगळ्या प्रकारचे रंग दिलेले आहेत. त्याच्यामध्ये लाल, काळा, ब्लू, ग्रीन, व्हाईट, ब्राऊन, नंतर येलो, पिंक अँड पर्पल अँड सो ऑन. याच्यामध्ये तुम्ही सगळ्या प्रकारचे रंग सुद्धा ऍड करू शकतात, कारण हे कलर्स म्हणलं तर आपण कोणतेही रंग त्याच्यात टाकू शकतो. नंतर हाऊस, परत घर आलंय. आता घर म्हटल्यावर काय काय आठवतोय? सपोज सोफा झाला, फॅन झाला, कूलर झालं किंवा टीव्ही झाला, दरवाजा, विंडोज, किचन, सोफा अँड फॅन. ओके, हे झाले एक एक्झाम्पल. आता बघूयात आपण क्वेश्चन्स. याच्याशी रिलेटेड क्वेश्चन्स कसे येणार? चूज द वर्ड दॅट गोज विथ इंक. आता इंक, इंक म्हटल्यावर काय आठवतंय? इंक म्हटल्यावर आपल्याला पेज, पेपर, नोटबुक किंवा पॉट आहे का? येस. ऑप्शन नंबर 3 मध्ये आहे पॉट. टॉप जो आहे तो इंकशी रिलेटेड नाही येणार, कप पण नाही आणि मगही नाही. सो जो करेक्ट ऑप्शन आहे तो आहे आपला ऑप्शन नंबर 3, पॉट. नंतर चूज द वर्ड रिलेटेड गिवन इन अ पिक्चर. आता ह्या पिक्चर मध्ये आहे फॅन, तर फॅन जो आहे आपला ऑप्शन नंबर 2. ऑप्शन नंबर 2 काय आहे? फॅन. नेक्स्ट, आता प्रश्न क्रमांक 3. लुक ॲट द पिक्चर अँड सिलेक्ट द नेम ऑफ द थिंग. आता त्यात परत इकडे आपला एक पिक्चर दाखवलेला आहे, पण तो पिक्चर कसा आहे, कशाशी रिलेटेड आहे? तो स्पून आहे की प्लेट आहे की निडल आहे की नाईफ? तर ह्या पिक्चर मध्ये दिलाय आपल्याला सोरी म्हणजेच नाईफ, तर म्हणून ऑप्शन नंबर 4 हे तुमचं करेक्ट ऑप्शन आहे. आयडेंटिफाय द इनकरेक्ट पिक्चर अँड द वर्ड फ्रॉम द गिवन पिक्चर्स. तुम्हाला आता काही पेअर्स दिलेले आहेत, तर त्या पेअर्स बरोबर आहे की चूक हे तुम्हाला सांगायचं. पहिल्या पेअर मध्ये आपल्याला दिली आहे बुक, तर हो, इथे पण बुकच आहे, सो हे बरोबर ऑप्शन आहे. नंतर दुसऱ्या चित्रामध्ये आपल्याला दाखवलं आहे पेन, तर त्याची जी पेअर आहे तिथे पण आपल्याला पेनच दिलेला आहे. इथे आहे इरेझर, तर इरेझरच्या खाली पण इरेझर आहे, तर ही पण एक बरोबर पेअर आहे. पण 4th ऑप्शन मध्ये इथे आपल्याला दिला आहे चॉक,
पण इथे दिलेलं ह्या चित्रामध्ये आहे डस्टर. डस्टर. सो ही जी झाली तुमची इनकरेक्ट पेअर झाली, म्हणून ऑप्शन नंबर 4 इज युअर करेक्ट ऑप्शन. ना सिलेक्ट द करेक्ट वर्ड फॉर द गिवन पिक्चर. आता ह्या चित्रामध्ये तुम्हाला दाखवलंय पतंग, तर पतंगला आपण म्हणतो काईट. आता इथे काय आहे ते तुम्हाला सांगायचं. सो आपले ऑप्शन्स आहे बलून, स्काय, बॉल, बर्ड. आपल्या सेकंड ऑप्शन मध्ये आहे बलून, म्हणून ऑप्शन नंबर फर्स्ट इज युअर करेक्ट ऑप्शन. चलो नेक्स्ट क्वेश्चन. स्पीक आउट द वर्ड दॅट इज नॉट रिलेटेड टू स्कूल. आधी मी तुम्हाला विचारलं होतं की स्कूल म्हटल्यावर तुम्हाला काय काय आठवतंय, पण आता तुम्हाला इथे बघायचंय की स्कूलमध्ये असा कोणता शब्द नाही बसणार. जेव्हा आपण स्कूलच्या फॅमिली बद्दल बोलणार तेव्हा त्याच्यामध्ये कोणता शब्द बसत नाहीये, कोणत्या त्या गटात बसत नाहीये. तर पहिला आहे चाक, जो स्कूल म्हटल्यावर बसतो. नंतर डस्टर, हो हा पण बसतो. टीचर, ऑफकोर्स टीचर शिवाय स्कूल राहणारच नाही, पण जो बसत नाही तो आहे ऑप्शन नंबर 4 स्काय. सो म्हणून ऑप्शन नंबर 4 इज युअर करेक्ट आन्सर. चलो नेक्स्ट. आयडेंटिफाय द इनकरेक्ट पेअर ऑफ अ पिक्चर अँड वर्ड फ्रॉम द पेअर्स गिवन. जसंच आपण आधी एक प्रश्न आपण सॉल्व्ह केलेलाच आहे, तर इथे पण तुम्हाला काही चित्र दिलेले आहे आणि तुम्हाला ते आयडेंटिफाय करायचं आहे. अचूक कोणती आहे. तर आता याच्यामध्ये पण तुम्हाला इनकरेक्ट पेअर बघायची आहे. इथे लीफ आहे, लीफ मध्ये तुम्हाला एक पान दिलंय, येस बरोबर. फ्रूट, नंतर ब्युटिफुल आणि क्लोथ. सो फ्रूट म्हटलं की ऍपल, पण ब्युटिफुल म्हटलं की बर्ड येणार का, हे तुम्हाला कमेंट मध्ये सांगा. चलो नेक्स्ट क्वेश्चन. पिक आउट द वर्ड विच इज नॉट अ नेम ऑफ अ फ्लावर. आता भरपूर फ्लावर्स आहेत. कोणाचा फेवरेट फ्लावर रोज असणार, कोणाला वेगळं, कोणाला मोगरा आवडेल, कोणाला लॅव्हेंडर आवडेल, असे भरपूर फ्लावर्स झाले. पण आता याच्यामध्ये तुम्हाला बघायचंय की कोणता असं ऑप्शन आहे जे फ्लावरच नाही आहे. रोज फ्लावर आहे, लोटस फ्लावर आहे, बट मँगो जो आहे तो आहे फ्रूट. सो ऑप्शन नंबर 3 इज युअर करेक्ट ऑप्शन, बिकॉज तो फ्लॉवर म्हणून आपण येतच नाही. आणि सनफ्लावर सुद्धा ही फ्लावरच आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन. याच्यामध्ये तुम्हाला बघायचंय ऑड वन आउट. हे क्वेश्चन्स आपल्याला अशाच प्रकारे एक्झाम मध्ये सुद्धा येणार आहे, त्याच्यामुळे तुम्ही ह्याच्यावर लक्ष द्या. कारण की एक्झाम मध्ये ह्याच्याशीच अगदी हाच प्रश्न येईल असं नाही, पण सिमिलर टू दिस, म्हणजे अशाच प्रकारचे तुम्हाला प्रश्न तुमच्या प्रश्नपत्रिकेत विचारले जाणार आहे. नंतर चलो ऑड वन आउट. आईज, नोज, ब्रूम अँड हँड्स. तर आईज, नोज, हँड्स हे झाले बॉडी पार्ट्स. हे काय झाले बॉडी पार्ट्स. पण जो याच्यात बसत नाही तो आहे झाडू. ऑलरेडी 3 बॉडी पार्ट्स दिले, झाडू कुठून करणार तुम्ही. सो ऑप्शन नंबर 3 हा तुमचा बरोबर ऑप्शन आहे, कारण की तो ऑड वन आउट आहे. चलो. इफ डॅश इज नाईफ. आता इथे पिक्चर दिलंय नाईफचं. सो इफ दिस पिक्चर इज नाईफ देन व्हॉट इज दिस. आता इथे ह्या पिक्चर मध्ये तुम्हाला काय दाखवलंय, मग, डस्टबिन, बास्केट, बकेट. हा प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा
आणि तुम्हाला अजून त्याच्यावर प्रश्न हवे असतील तर नक्की कमेंट करून सांगा. भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये. थँक्यू.